राज्यात हुंड्याचे 2 बळी. लग्नासाठी हुंडा आणायचा कुठून या काळजीनं लातूरमध्ये तरुणीची आत्महत्या, तर बहिणीची सोयरीक तुटली म्हणून नांदेडमध्ये तरुणानं दिला जीव. दुष्काळग्रस्त उस्मानाबादच्या शेतकऱ्यांची प्रशासनानं मांडली थट्टा. जिल्ह्यात अनेक रोजगार योजना बंद, मजुरांना मेहनतीचा मोबदलाच नाही. नागपूरच्या 2 शेतकऱ्यांचा शेतीनिष्ठा आणि कृषीभूषण पुरस्कार परत करण्याचा निर्णय. सरकारच्या शेतकऱ्यांवरच्या अन्यायाचा निषेध. सोलापूरमध्ये अवैध वाळू उपसा करणाऱ्या मुसक्या आवळायला सुरुवात. जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांच्यावरच्या जीवघेण्या हल्ल्यानंतर कारवाईला सुरुवात. हिंगोलीमध्ये खास महिला कुस्ती स्पर्धेचं आयोजन. वेगवेगळ्या गटातल्या 14 महिला मल्लांचा सहभाग. आणि वाशिममध्ये उतरलेच परदेशी पाहुणे. वाशिमच्या एकबुजी धरण परिसरामध्ये फ्लेमिंगो पक्ष्यांची गर्दी. नमस्कार, मी सुप्रिया नरखेडकर. गावाकडच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. हुंड्याची प्रथा खरोखरच बंद झाली आहे का, असा प्रश्न विचारायची पुन्हा एकदा वेळ आली आहे. कारण एकाच दिवसामध्ये 2 उमलणाऱ्या कळ्यांनी आपलं आयुष्य संपवलंय. लातूरमधल्या मोहिनी भिसे या 19 वर्षांच्या तरुणीनं आपल्या हुंड्यासाठी वडील पैसे कुठून आणणार या चिंतेनं तिनं आयुष्य संपवून टाकलंय. तर लग्नासाठी जमीन विकावी लागेल असं मोहिनीच्या कानी पडलं आणि जमीन विकण्याऐवजी तिनं स्वतःला संपवून टाकलंय. तर बहिणीचं लग्न मोडलं म्हणून नांदेडमधल्या सतीश कदमनं विहिरीमध्ये जीव दिलाय. हुंड्याची रक्कम देणं शक्य नाही म्हणून सतीशनंही आपलं आयुष्य संपवलंय. कर्जबाजारीपणा, नापिकी या संकटांना तोंड देता देता आधीच बळीराजा हवालदिल झालाय. त्यात या प्रथा परंपरांनीही त्यांचं कंबरडं मोडलंय. उमलत्या वयामध्ये स्वप्नांचे पंख लावायचे, त्याच वयामध्ये एका 19 वर्षांच्या तरुणीनं आयुष्य संपवलंय. हुंडा द्यावा लागू नये यासाठी लातूरच्या मोहिनी भिसेनं गळफास लावून आत्महत्या केली. माझ्या राधानं बापाच्या माग कर्ज केलं नाही. मला शुगर आहे तर सारखं गोळी खा म्हणत होती. हा काळीच पिळवटून टाकणारा आक्रोश आहे एका तरुण मुलीच्या आईचा. अशा आईचा जिच्या मुलीनं आत्महत्या केली आहे. लग्नासाठी हुंडा मागतात आणि हुंडा द्यायला पैसे नाहीत म्हणून लातूर जिल्ह्यातल्या भिसे वाघोली गावातल्या मोहिनी पांडुरंग भिसे या 19 वर्षांच्या मुलीनं आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी वडिलांना तिनं पत्र लिहिलं. आपल्या जाण्यानं वडिलांचे पैसे नक्कीच वाचतील, त्यामुळे मी आनंदानं आत्महत्या करतेय असं मोहिनीनं म्हटलंय. गेल्या वर्षी माझ्या घरी मग लग्न राहिलं, पुन्हा आता मला यावर्षी करू. यावर्षी कुठले सारे मोठे स्थळ यायला लागले, मला काही दिशा पुन्हा गेली. तिला वाटलं काहीच नाही, आता पप्पाली आपलं खर्चच करायचं ना ग. मोहिनीच्या मोठ्या बहिणीचं गेल्या वर्षी लग्न झालं होतं. आता तिच्यासाठी स्थळं येत होती, पण येणारा प्रत्येक जण हुंडा काय देणार असा प्रश्न विचारायचा. 1 एकर शेतीत आपल्या संसाराचा गाडा ओढणारे मोहिनीचे वडील संसाराला हातभार म्हणून पिग्मी बँकेचं काम करायचे, पण त्यातून किती उत्पन्न मिळणार? मग मोहिनीच्या लग्नासाठी जमीन विकावी असा त्यांचा विचार सुरू होता. नेमकं हेच मोहिनीच्या कानावर गेलं आणि आपल्या घराचा एकमेव आधार असलेली जमीन विकण्याऐवजी तिनं मरणाला कवटाळलं. 1 एकर जमीन पिकत बी नाही, विकून टाकून या मुलीचं लग्न करून टाकू. ते अलीकडे बसलेली, असं अलीकडल्या रूम मध्ये 2च खोल्या आहेत त्यांच्या. मुलीनं ऐकलं की जमीन विकायची म्हणते पप्पा. तिला वाटलं की आपल्यामुळे ही यांची 1 एकर आहे ती सुद्धा जमीन माझ्यामुळे विकावं लागायला लागली. मुलीला ही आवडलं नाही, एक भाऊ आहे तिला लहान, तो आपल्यामुळे त्या मुलाचं दहाचं अवघड होईल, तिने ही टोकाची भूमिका घेतली. हुंडा प्रथेचा अजूनही किती पगडा आहे हे मोहिनीच्या आत्महत्येवरून पुन्हा एकदा स्पष्ट झालंय. नापिकी, दुष्काळ, कर्जबाजारीपणा या सगळ्यांमुळे आधीच शेतकरी अर्धमेला झालाय. त्यात अशा प्रथा परंपरांमुळे त्याचा जीव जातोय. मोहिनी तर गेलीच, पण आता जाताना तिनं विचारलेल्या या प्रश्नांचं उत्तर द्यायची जबाबदारी आपल्या सगळ्यांवर येऊन ठेपली आहे. पप्पा, हे सगळं मी आनंदाने करते. मला आनंद आहे की लग्नाला लागणारे तुमचे पैसे वाचले, पण पप्पा, हुंडा का मागता तो?
ही प्रथा मोडली पाहिजे. मुलीच्या बापानंच का झुकायचं म्हणून मी आत्महत्या करते. आणि मी मेल्यावर तुम्ही दिवसाचं गोड जेवण, मासिक आणि वर्षश्राद्ध सुद्धा घालू नका, कारण हे सगळं आत्म्याला शांती मिळावी म्हणून करतात. मला शांती यातच आहे की तुम्ही माझं काहीच करू नका. दीदीला इकडं 2-4 दिवस राहू द्या. दाजी, आमच्या मम्मी आणि पप्पाला कोणीच नाही. पप्पा, मम्मीला म्हणावं निळूला काम लावू नको. पप्पा, तुम्ही रडू नका, काळजी घ्या. तुमची मोहिनी. आणि दुसरी हृदय हेलावणारी घटना आहे ती म्हणजे नांदेडमधली. हिमायतनगर तालुक्यातल्या डोलारी गावातल्या सतीश कदम या तरुणानं आत्महत्या केली आहे. गेल्या वर्षी सतीशच्या बहिणीची सोयरी सिरपल्ली गोपीनाथ कदम या तरुणाबरोबर झाली होती. या वर्षी त्यांचं लग्नही होणार होतं. लग्नाची बोलणी करण्यासाठी सतीश, त्याचे वडील माधव कदम आणि इतर काही नातेवाईक सासरच्या मंडळींकडे नुकतेच गेले होते. मात्र त्यावेळी सासरच्या मंडळींनी सतीशच्या वडिलांकडे 2 लाखाच्या आगाऊ रकमेची मागणी केली. आधीच दुष्काळ, त्यामुळे शेतातली नापिकी आणि यामुळे सतीशचे वडील हैराण होते. त्यात आता हुंड्याचे पैसे आगाऊ कसे द्यायचे या चिंतेमध्ये कदम कुटुंबीय होतं. यात बहिणीची सोयरीक मोडल्याचं दुःख सहन न झालेल्या सतीश माधव कदम यानं गावातीलच सार्वजनिक विहिरीमध्ये उडी मारून आत्महत्या केली आहे. आमदा आता पोराला काल बोलून घेतलं, शेती आज 2 लाख दे म्हणाला. घरी पोरगा आला, आई असा दाब टाकायला म्हणला, मामा सोयरीक मोड म्हणून म्हणाले. म्हणला कसं करा म्हणला, येथून म्यापासून सांगून लढून देवाच्या पाया पडायला गेलं ना, असं नाकारली. नुसते कायदे करण्याला अर्थ नाही, कायदे राबवण्याला अर्थ आहे. कायदे जोपर्यंत तुम्ही राबवणार नाहीत कडक, तोपर्यंत ह्या काही गोष्टी होणार नाहीत. हुंडाबळी काय कोणताही बळीच आहे, शेवटी बळीच आहे. हुंडाबळी म्हणून पैशासाठी बळी होणार आहे, तर काही गोष्टी अन्याय अत्याचारानं बळी होतात, तो पण बळीच आहे. मग ह्या ज्या गोष्टी ज्या बळी पडल्या जातात त्या गोष्टीचं निर्मूलन करण्यासाठी शासनानं दक्ष असावं. हुंडाबळींची संख्या दिवसांदिवस वाढतच चाललेली दिसते, तो काही आकडा आपल्याला कमी झालेला दिसत नाहीये. आणि समाजाचं एकंदरीत आपण चित्रीकरण पाहिलं तर जसे या घटनेसाठी समाज जबाबदार आहे, त्याबरोबर मी तर म्हणते ना, समाजातली तरुण मंडळी पण कुठेतरी कारणीभूत असलेली आपल्याला दिसते. वळूयात पुढच्या बातमीकडे. सोलापुरात जिल्ह्यातील वाळू माफियांच्या मुसक्या आवळायला जिल्हा प्रशासनानं आता सुरुवात केली. उजनी पात्रामध्ये सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर ही कारवाई सुरू झाली आहे. वाळू उपसा करणाऱ्या बोटीमध्ये जिलेटिनचे स्फोट करण्यात आलेत आणि 10 बोटी उद्ध्वस्त करण्यात आल्या. जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर वाळू माफियांच्या मुसक्या आवळायला आता सुरुवात झाली आहे. याविषयी आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत मनीषा कुंभार, प्रांताधिकारी आहेत कुर्डुवाडी इथले. मनीषा, काय सांगाल तुम्ही की अशा पद्धतीच्या खरं तर हे जे वाळू तस्कर आहेत यांच्यावर आता कुठेतरी कारवाईला सुरुवात झालेली आहे, काय माहिती सांगाल? आपल्याकडे करमाळा तालुक्यामध्ये आणि इंदापूर तालुक्याच्या 2 बॉर्डरवर जे आपला उजनी धरणाचं बॅकवॉटर आणि नदीतले जे आहे खानोटा आणि आपल्या साईडला करमाळ्याच्या साईडला कोंढा, चिंचोली, रामवाडी, की जिथे बोटींच्या द्वारे अनधिकृत उत्खनन केलं जातं. आणि जेव्हा आम्ही एखादी कारवाई करायला जातो तेव्हा या बोटी दुसऱ्या बाजूला जातात. म्हणजे उदाहरणार्थ करमाळ्यात उत्खनन सुरू असेल तर त्या बोटी तात्काळ इंदापूर साईडला घेतल्या जातात आणि त्यामुळे कारवाई करताना अडचणी निर्माण होतात, कारण पात्र खूप मोठं आहे. पण त्यासाठी म्हणून आपण ही संयुक्त कारवाई आज केली. बारामती प्रांत आहेत आणि आमचं सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तहसीलदार अशी आपण एकत्रित ही कारवाई करून ज्या बोटींच्या द्वारे हे उत्खनन सुरू होतं त्या बोटी नष्ट करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. बरोबर, नक्कीच. खरं तर आता ह्या कारवाईला सुरुवात झाली आहे असं तुम्ही सांगितलंय. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल. आपण वळूयात पुढच्या बातमीकडे. विदर्भातील खडकपूर्णा प्रकल्पातून जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील पूर्णा पाटीपर्यंत पाणी सोडण्याच्या मागणीसाठी 7 ते 8 गावातल्या ग्रामस्थांनी सोमवारपासून उपोषण सुरू केलंय. पूर्णा नदीच्या पात्रामध्ये हे ग्रामस्थ उपोषण करतात. पूर्णा नदीच्या पाण्यावर मंठा तालुक्यातील 15 गावं अवलंबून आहेत. पण अजूनही प्रशासनानं अद्याप याची दखल घेतलेली नाहीये. तसंच राज्याच्या पाणी पुरवठा स्वच्छता मंत्री लोणीकर यांचा मतदारसंघ असताना ग्रामस्थांच्या पाणी समस्या सोडण्यासाठी लोकप्रतिनिधीही लक्ष देत नाहीत असा आरोप इथले ग्रामस्थ करतात. पाणी सोडण्यात यावं त्यासाठी आम्ही उपोषणाला बसलेलो आहेत.
आणि गुराढोरांना सुद्धा इथं पाणी मिळू शकते नंतर. एवढे गाव आहेत, किर्ला, वाघळा, इंचा, गारटेकी, हानोतखेडा, तळणी, कानडी, देवठाण, ह्या लोकांना सुद्धा पाण्यासाठी गुराढोरांना पाणी मिळतील आणि पाण्याची समस्या पण सुटेल, त्यासाठी आम्ही इथे उपोषणाला बसलेलो आहेत. खडकपूर्णा धरणातील पाणी सुटण्यासाठी आम्ही उपोषणाला या ठिकाणी बसलेलो आहोत. 18 तारखेला हे उपोषण चालू झालेलं आहे. आज 4था दिवस आहे. तर याची कोण्या अधिकाऱ्यानं आतापर्यंत आम्हाला दखलच घेतलेली नाही आणि आतापर्यंत अधिकारी पुराडी कोणी असतील आमच्याकडे कोणी पाहत नाही. आम्ही सर्वसामान्य जनता गुराढोरांना पाणी या ठिकाणी मिळावा, या वंचर प्राण्यांना मिळावा म्हणून या ठिकाणी आम्ही बसलेलो आहोत. पाण्यासाठी बसलो साहेब. 4 दिवस झाले पाणी, आम्ही पाण्यासाठी आमचे चिले पिले, घरी पाणी नाही, काय नाही, मोटरवाल्याला पाणी नाही, कुठून प्यावं आम्ही. आणि यानंतर इथे आपण घेतो एक छोटासा ब्रेक. मात्र ब्रेक नंतर पाहूयात. दुष्काळग्रस्त बुलढाण्यात सरकारी अधिकाऱ्यांची सरबराई काजू बदामनं. गावाकडच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. आता बातमी आहे बीडची. बीडमध्ये शेतकऱ्याला विष पाजल्याप्रकरणी 2 सावकारांना पोलिसांनी अटक केली आहे. सूर्यभान मुंडे आणि अप्पा मुंडे या 2 सावकारांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. बीड जिल्ह्यातल्या मानेवाडी इथं 4 सावकारांनी शेतकऱ्याला विष पाजल्याचा आरोप होतोय. भरत माने असं या शेतकऱ्याचं नाव असून त्यांच्यावर सध्या बीडच्या खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. भरत माने यांची 10 एकर जमीन आहे. तर मुलीच्या लग्नासाठी त्यांनी पंचगरी इथल्या सावकार अप्पा मुंडे यांच्याकडून 1 लाख रुपये कर्ज घेतलं होतं. कर्जासाठी तारण म्हणून माने यांनी आपली 3 एकर जमीन शेती अप्पा मुंडेंच्या नावावर करून दिली. 5 वर्षात 1 लाखांचं व्याज तब्बल 8 लाख रुपये झालंय. ही रक्कमही मानेंनी फेडलेली आहे. तरीही व्याजाची रक्कम 2 लाख शिल्लक राहिल्यानं सावकार अप्पा मुंडे हा दररोज छळ करायचा असा आरोप पीडित भारत माने यांच्या पत्नीनं केलाय. अप्पा मुंडेचे आमच्याकडे 1 ते 2 लाख रुपये होते. त्यांना आम्ही 7 ते 8 लाख रुपये असे व्याजाचे दिले आणि 2 एकर जमीन पण त्याच्या नावावर केली होती, ती पण त्यांनी विकून टाकली. सूर्यभान मुंडेचे 5 लाख रुपये होते, ते त्यांना आम्ही 10 ते 12 लाख रुपयापर्यंत असे दिलेले. तरी पण त्या व्याजाला व्याज लावून चक्रवाढी व्याजाने अजून पैसे मागतायत. आम्हाला न्याय मिळावा. दुष्काळग्रस्त बुलढाण्यात सरकारी अधिकाऱ्यांची सरबराई करण्यात आली आहे, ती काजू बदामनं. पंचायत राज समिती सरकारी कार्यालयांच्या तपासणीसाठी बुलढाण्यामध्ये आली होती. त्यावेळेस या अधिकाऱ्यांना काजू बदामचा नाश्ता देण्यात आला. जिल्हा परिषद कार्यालयामध्ये साफसफाई रंगरंगोटी तर करण्यातच आली आहे, पण त्यांना काजू बदामही देण्यात आले. बुलढाणा दुष्काळग्रस्त आहे, शेतकरीही चिंतेत आहे. अशा वेळेस अधिकाऱ्यांचा असा राजेशाही पाहुणचार करण्यात येतोय म्हणून संताप व्यक्त करण्यात येतोय. आणि यानंतर इथे आपण घेतो एक छोटासा ब्रेक. तुम्ही पहा फक्त IB. ब्रेकनंतर आपलं स्वागत. हिंगोली जिल्ह्यातल्या गोरेगाव इथं खास महिला कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. गोरेगाव इथं दरवर्षी यात्रा भरते. कवरखे दुर्गा महोत्सव समितीच्या वतीनं यावर्षीही इथं कुस्ती स्पर्धांचं आयोजन करण्यात आलंय. या स्पर्धेमध्ये 14 महिला मल्लांनी सहभाग नोंदवलाय. तर ही कुस्ती स्पर्धा अतिशय अतितटीची झालेली होती. अशा प्रकारे जर महिलांच्या कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आल्या तर ग्रामीण भागातील मुलींमध्ये कुस्तीविषयी आकर्षण निर्माण होईल आणि त्यांच्यातले सुप्त गुण बाहेर येतील असा विश्वास महिला मल्लांनी व्यक्त केला. कुस्त्याचंही 12वं वर्ष आहे आणि या वर्षीपासून आम्ही महिलाच्या कुस्त्या आयोजित केलेल्या आहेत. असं कुठंच ग्रामीण भागामध्ये होत नाही. आम्ही ग्रामीण भागाच्या महिलांना पण सामर्थ्य व्हावं या दृष्टिकोनातून आम्ही हा प्रयत्न केलेला आहे. आणि महिला जर सक्षम झाल्या तर खेळाडूवृत्ती ही ग्रामीण भागात पण पोहोचेल आणि त्यांचं उदरनिर्वाहाचं साधन आणि पुढच्या नोकरी वगैरेचं काम शासन करेल असं आम्हाला वाटतं.
मी पण फर्स्ट टाइम जेव्हा खेळायला आली होती ना, तर मला पण म्हणजे माझ्यावर पण लोकांनी खूप बोटं उचलले की हो ही मुलगी आहे, ही कशी चालली, अशी चालली, तशी चालली. परंतु असं आहे की मला म्हणजे माझ्या टीमनं सपोर्ट केला आणि घरच्यांना सपोर्ट केला. तर मला असं वाटते की म्हणजे ग्रामीण भागातल्या मुली आल्या पाहिजे खेळात. म्हणजे हाच प्रोग्राम नाही, म्हणजे कोणत्याही खेळात आले पाहिजे. किल्ले रायगडावर आज भव्य अशा रायगड महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलंय. रायगडावर हुबेहूब शिवकालीन वातावरण आज निर्माण झालंय. या रायगड महोत्सवाचं उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. किल्ले रायगडच्या पायथ्याशी पाचाड गावात संपूर्ण शिवसृष्टी बसवण्यात आली आहे. यामध्ये शिवकालीन इतिहासाला उजाळा देण्यात आलाय. वाशिममध्ये सध्या परदेशी पाहुणे आलेत. वाशिमच्या एकबुजी धरणाच्या परिसरामध्ये 170 जातीचे विविध पक्षी सध्या आलेले दिसतात. गुलाबी रंगांच्या फ्लेमिंगोंनी सध्या या धरणाचा परिसर फुलून गेलाय. यातले काही पाहुणे 10,000 किलोमीटरचा प्रवास करून इथे आलेत. जाता जाता पाहूया त्याचीच एक खास झलक.